जय श्रीराम नगरकर, तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण आलो होतो IFBची वॉशिंग मशीन चेक करायला. त्याला होता E1 एरर. आपण व्होल्टेज वगैरे चेक केले, नंतर समजलं डोअर स्विच खराब आहे. डोअर स्विच चेंज करून आपण मशीन प्रॉपर अशी चालू करून दिली. आपण आलो होतो फ्रीजच्या कॉलसाठी. वर्लपूलचा फ्रीज होता. आपण चेक केलं तर समजलं गॅस लिकेज झाला होता. प्रॉपर असं लिकेज काढून प्रॉपर असं जॉईंट करून आपण फ्रीजला व्हॅक्यूम करून घेतला. व्हॅक्यूम करण्याची गरज होती. व्हॅक्यूम करून प्रॉपर असं आपण त्याच्यामध्ये गॅस भरला आणि फ्रीज आपण चालू करून दिला. आता आपण आलो होतो वॉशिंग मशीनच्या कॉलसाठी. मशीन चेक केल्यानंतर समजलं की मशीन पाणी सोडत नाहीये. पाणी न सोडण्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये भरपूर असा कचरा अडकलेला होता. आता कचरा अडकण्याचं कारण असं होतं की कस्टमर मशीन कधीच क्लीन केली नव्हती. न क्लीन करत असल्यामुळे त्याच्यात भरपूर असा कचरा साचलेला होता. मग काय, कचरा साफ करण्यासाठी आणि मशीन क्लिनिंगसाठी आपण कस्टमरला क्लिनिंग पावडर दिली. कसं यूज करायचं काय ते थोडीशी माहिती त्यांना आपण सांगितली. आता आपण आलो होतो सॅमसंगच्या वॉशिंग मशीनसाठी. मशीनमध्ये दोन प्रॉब्लेम होते. एक तर मशीन पाणी घेत नव्हती आणि दुसरं म्हणजे त्याचे रोलर खराब झाले होते. मग काय, पाणी घेण्याचा पार्ट म्हणजेच आपण इनलेट वॉल चेंज करून दिला, रोलर चेंज करून दिले आणि कस्टमरला थोडंसं सॅटिस्फॅक्शन करून दिले. अशाच वॉशिंग मशीन, फ्रीज आणि एसीच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. जय श्रीराम.